नक्की काय झालं असं? तर आज खूप घोटाळा झाला. तर चला बघूया काय झालं. तर तुम्ही बघताय ह्या ज्या 2 साड्या आहे, एक चॉकलेटी कलर आणि एक हिरवा कलर. तर ह्या 2 साड्या मी मार्केटमधून आणलेल्या होत्या आणि सेल चाललेलं होतं. तर ठीक आहे म्हटलं चला 2 साड्या घेऊया आणि खूप छान आणि सुंदर अशा घेतलेल्या मी. पण त्यांचा काय प्रॉब्लेम झाला, मी हे जे कलरचा जो कपडा टाकते हे मोरयाचा, मोरयाची जी डिझाईन्स तयार केलेली आहे, त्याच्यासाठी मी 2 अस्तरं सुद्धा आणलेले आहेत. एक चॉकलेटी कलर आणि हिरवा कलर. तर आता हे बघा हे जी डिझाईन्सचा आहे, ते डिझाईनचा कपडा घेतलेला आहे मी. एकदम डार्क कलर आहे आणि तो मागच्या वर्षीचे शिल्लक राहिलेले कलर होते. तर म्हटलं चला आज आपल्याला कलर छान भेटलेले आहे आणि सेम कलर आहे, तर मी घेऊन घेतला. आता मला काय माहिती की घरी आल्यानंतर असं होईल की हा जो कलर आहे साडीचा तो वेगळा निघेल आणि हे जे प्रिंट केलेली आहे तो वेगळा निघेल. तर असा घोटाळा झाला आणि अंगावरती त्या दोघीच्या दोघी साड्या पडल्या. तर म्हटलं आता काय करू? तर म्हटलं जाऊ द्या, आता काही पण हो, आता आपल्याला ड्रेस बनवायचे आहे. तर मग मी काय केलं, ही जे कटिंगा केले होते त्यांना मी अस्तरांसाठी राहिलेलं होतं. तर अस्तरचा बंच मी पूर्ण आणून घेतला होता आणि एका खट्टे मी करून डायरेक्ट ठेवून मी कटिंगा करून घेते आणि कशा करते तुम्ही बघू शकता. असेच्या असे माप ठेवून मी कटिंगा डबल अस्तरांचं करून घेत आहे. ओके. आता भरपूर वेळा असं होतं माझं की बिलकुल ब्लाऊज आलं तर जा मार्केटमध्ये अस्तर आणा, त्याचं काही चेन वगैरे लागतंय किंवा काही रील वगैरे लागतंय, जा मार्केटमध्ये तर वस्तू घेऊन या. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आता इतका कंटाळा आलेला आहे की कस्टमर दाराशी येतात आणि मी त्यांना नाही सांगून देते की नाही आता मी काहीच करत नाही. पण आता भरपूर दिवस झाले यूट्यूबवरती एक सुद्धा व्हिडिओ माझा अपलोड केलेला नव्हता. तर म्हटलं चला आता जे घरामध्ये अवेलेबल आहे तेच आधी संपवू द्या. कारण भरपूर घरामध्ये इतके गाठोडे झाले आहे की ते गाठोडे ठेवायला सुद्धा आता मला कंटाळा आला. इथून तिथून, तिथून तिथून नुसती खोचाखोच चालू आहे सध्या घरामध्ये कपड्यांची आणि ते कपडे वास सुद्धा मारून उठले होते. तर म्हटलं चला आता एक नंबर लावूया आणि व्हिडिओ अपलोड करूया. ओके. तर ज्यांना जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी तरी एवढं तरी अंडरस्टँडिंग करून घ्या की मी म्हणजे ड्रेस वगैरे तर बाहेरचे मी ड्रेस आणि ब्लाऊज तर घेतच नाही आहे सध्या शिवायला. पण जे घरामध्ये आहेत तेच मी सेलिंगसाठी लावणार आहे आणि ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांनी नक्की मदत करा की तेवढं सेलिंगला टाकते तेवढं. तुम्ही जर पटलं तर घ्या, नाही तर अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे कस्टमर काही ना काही असतातच माझे. जरी ऑनलाईन नसले तरी ऑफलाईन कोणी ना कोणी असतंच आणि जरी ऑफलाईन नाही भेटले तरी ऑनलाईन कोणी ना कोणी घेऊनच जातं. माझं म्हणजे मी जे पण शिवते ते पण एक वस्तू सुद्धा माझी राहत नाही. सगळ्या वस्तू विकल्या जातात. मी भरपूर वस्तू काही ना काही बनवतच राहते. ते माझं विकल्याच जातं. ओके. तर बघा आता ग्रीन कलरचा पण हा ग्रीन कलर वेगळा आहे, तो ग्रीन कलर वेगळा आहे. भरपूर इतका डिफरन्स आला आहे ना की विचारूच नका. याच्यामुळे जाम टेन्शन आलं होतं की आता काय करू. म्हटलं पल्लवी आता चाल आता जे होईन ते पाहताय, आता जे जसं होईन तसं करू म्हटलं. पण करू, सुरुवात तर करू. भरपूर दिवस झाले आता व्हिडिओ टाकायला सुद्धा मला कंटाळा येत होता. कारण बघा जरी सीझन संपलं तरी सीझन संपल्यानंतर घरातलेच काही ना काही कामं आणि प्रॉब्लेम्समुळे मी भरपूर इतकी कंटाळून गेली होती ना की काहीच करायचं नाही. पण नाही ना एकट्या माणसाच्या जीवावरती जर आपण कुदत गेलो की नाही करीन आपणच माणूस, तर नाही होत. एकट्या माणसानं घरामध्ये काहीच नाही होत आणि भरपूर काही गोष्टी अशा असतात की त्या ॲडजस्ट कराव्या लागतात आणि ॲडजस्ट करणं मला माहिती नाही. त्याच्यामुळे आणि तुम्हाला पण एक विनंती आहे की आता येत्या पुढच्या काही महिन्यामध्ये यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे यूट्यूब चॅनलचा आपला तो बदलतो आहे. यूट्यूबने एक अपडेशन आणलेलं आहे की पुढचे जसं आता यावर्षी चालू आपल्याला 4,000 वॉच टाईम आहे आणि 1,000 सबस्क्रायबर्स आहे. कशासाठी? तर चॅनल मॉनेटायझेशनसाठी. तर त्यांनी पूर्ण चेंज करून टाकलेलं आहे. तर माझं तर यूट्यूब चॅनल मॉनेटाईज झालेलंच आहे ऑलवेज. बट ज्यांचं बाकी आहे त्यांनी प्लीज करून टाका. कारण अजून तुमच्याकडे 5 महिने 6 महिने 5 महिनेच बाकी आहे. 6 पण नाही, 5च महिने बाकी आहे. त्याच्यातले पण 8-10 दिवस निघून गेलेले आहे. तर प्लीज सर्वांना विनंती, ज्यांना इच्छा आहे त्यांनी तरी चॅनल ओपन करा असं माझं म्हणणं आहे आणि चालू करून द्या. एक 6 महिने भरपूर वेळ आहे चॅनल मॉनेटाईजसाठी
आणि जर तुम्ही रोज शॉर्ट्स व्हिडिओ लाईव्ह असं घेत गेले तर तुमचं सुद्धा चॅनल मॉनेटाईज होऊन जाईल. तुम्हाला एकच विनंती आहे, ज्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे त्यांनी प्लीज चॅनल तुमचं सबस्क्रिप्शन झालेलं नसेल, म्हणजे सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा, फेसबुकला टाका, नाही त्या ठिकाणी तुमचं ॲडव्हर्टाईज करा, पण तुमचं चॅनल मॉनेटाईज करून घ्या. 1000 सबस्क्रायबर्स खूप लवकर होऊन जातात, बट तुमचं जे 4000चं जे वॉच टाईम आहे ते होत नाही लवकर. आणि मॉनेटायझेशनचा क्रायटेरिया फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून चेंज होत आहे. तो कसा की 1000 सबस्क्रायबर्स आणि 8000 वॉच टाईम पाहिजे आहे. आणि जर शॉर्ट्स बनवले तर आधी 10 मिलियन्स होते आपले शॉर्ट्ससाठी व्ह्यूज पाहिजे होते, तर आता आहे 20 मिलियन्स, म्हणजे 20 मिलियन म्हणजे 20 करोड लोक बघतील तर तुमचं चॅनल मॉनेटाईज होईल. तर खूप खूप म्हणजे खूप कठीण. आता कोणी पण चॅनल चालू करू शकत नाही. ओके, आता कसं की कोणी पण उठलं की चॅनल, आता घरचे कामं टाकतायत काय, बाहेर फिरायला जातायत ते टाकतायत काय, भरपूर रिकामं नाचायचे व्हिडिओ टाकतायत काय, भरपूर असं काही माही टाकत राहता. तर त्यामुळे यूट्यूबचा क्रायटेरिया यूट्यूबने फुल चेंज करून टाकलेला आहे. टाइमपास करणाऱ्यांसाठी यूट्यूब नाही. ओके, फक्त समजून घ्या की ज्यांना मेहनत करायची आहे ते यूट्यूबवरती येऊ शकता, अदरवाईज कोणीच येऊ शकत नाही. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की करा आणि यूट्यूब चॅनल तुमचं सबस्क्राईब करून घ्या येत्या फेब्रुवारीपर्यंत. ओके, तर फेब्रुवारी पण नाही, येत्या जानेवारीपर्यंतच तुम्हाला ते करायचं आहे. 30 जानेवारीपर्यंत तुम्ही लवकर चॅनल मॉनेटाईज करून घ्या. आणि मॉनेटायझेशन झालं की टेन्शन नसतं, नंतर तुमचं आहे ते प्रोसेस चालूच असते. जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुमचं लवकर वाढतं, अदरवाईज मग चालू आहे तसं चालू असतं. माझ्यासारखं म्हणजे मी थोडं करते नाही करते आणि घरचे पण भरपूर प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जात असतो. मी पण आता 3-4 महिने झाले, काय जास्ती दिवस झाले, मी यूट्यूबवरती येते आणि थांबून जाते. कशामुळे? तर घरातलंच काही ना काही प्रॉब्लेम, एक झालं की एक चालू ठेवतात. पण काय आहे, आपण प्रत्येका गोष्टीला तोंड देऊन आता मी तर खरंच खूप थकली आहे. आणि खूप असं वाटतं ना की सर्व सोडून आहे ना काहीतरी हेच करून टाकावं. पण काय आहे की कामामध्ये जर मन लावलं ना तर खरंच खूप छान शांत वाटतं. आणि अदरवाईज असं बाहेर पण गेलं तर बाहेर पण आहे ना लोकांची दगदग, लोक काही बोलता, कोण काही बोलतं, त्याच्यामुळे खूप डिप्रेशन येऊन जातं. अर्ध मेलेला माणूस आपण तिथंच होऊन जातो. त्याच्यासाठी आता सगळंच बंद, आपण घरामध्येच राहायचं आणि घरामध्येच कामं करायचे आणि जसं झालं तसं आपल्या घरामध्येच चालू ठेवायचं. ओके, आणि बाहेरचं काय आपल्याला कामं येत राहतात, बाहेरचे लोक आपल्याकडे येतच राहतात, काही टेन्शन नाही आहे तसं. आणि मॉनेटायझेशन झाल्यानंतरचं की आपल्याला पेमेंट येईल, तसं पेमेंटचं पण काही टेन्शन नाही आहे. माझं पार्लरचं चालूच असतं, माझी तर इन्कम चालूच आहे. पण तुमची काय नक्की सांगा. जय श्री स्वामीनारायण. थँक्यू.